नमस्कार, मी डॉक्टर रुचिता. बरेचसे पुरुष एक विशिष्ट प्रॉब्लेम सांगताना दिसतात, तो म्हणजे वीर्याच्या संदर्भात. की वीर्य कमी जाणवतंय किंवा आधीपेक्षा वीर्य पातळ झालंय असं वाटतंय, किंवा ज्या फोर्सने पूर्वी वीर्य बाहेर यायचं त्या फोर्सने ते आता बाहेर येत नाहीये. किंवा कधी कधी काही पुरुषांना अशी शंका असते की माझ्या शरीरामध्ये वीर्य तयार होत नाहीये का, किंवा हवं तितकं तयार होत. विशेषतः 60 नंतरचे जे पुरुष आहेत त्यांच्यामध्ये ही शंका कायम ते सांगताना दिसतात, किंवा त्यांना बऱ्याचदा वीर्य बाहेर पडत असताना पूर्वी ज्या प्रकारची जाणीव होत असे ती आता होत नाहीये, हेही ते सांगताना दिसतात. तुम्हाला वीर्याच्या संदर्भातले काही प्रॉब्लेम जाणवत असतील तर ताबडतोब तुम्ही तज्ज्ञांना भेटणं किंवा त्यांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. ते प्रॉब्लेम का आहेत, कशामुळे आहेत हे समजावून घेणं गरजेचं असतं. तुम्हाला इतर काही आजार आहेत का, त्यावरची काही औषधं चालू आहेत का, त्यामुळे या तुमच्या इजॅक्युलेटरी फेजवरती त्याचा काही परिणाम झालाय का, किंवा लॉंग स्टँडिंग एखादा इलनेस आहे का की ज्याच्यामुळे तुमच्या सेक्शुअल सिस्टीमवरती परिणाम झालाय का, हे सगळं बघून त्यानुसार त्यावरती औषधोपचार घेणं, समुपदेशन घेणं आणि योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं. त्यामुळे इजॅक्युलेटरी फेज मधले प्रॉब्लेम्स असतील तर ते आपल्या आपण सॉल्व्ह होतील असा विचार न करता तज्ज्ञांना भेटा, औषधोपचार घ्या.